हृदय हे आपल्या शरीरातील सर्वात कार्यक्षम पंप आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत न थांबता कार्य करणाऱ्या या मानवी हृदयाची आज आपण 20 आश्चर्यकारक वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. न थांबता न थकता कार्य. हृदय जन्मापासून मृत्यूपर्यंत कधीही न थांबता आणि न थकता कार्य करते. मानवी हृदय शरीरात रक्त पुरवठा करण्यासाठी प्रत्येक मिनिटाला सरासरी 70 ते 72 वेळा धडकते. दर मिनिटाला 72 ठोके मांडल्यास एका प्रौढ व्यक्तीचे हृदय प्रत्येक तासाला 4320 वेळा, एका दिवसात साधारण 3,70,00,000 वेळा आणि 70 वर्षांच्या आयुष्यात 2.5 अब्जपेक्षा जास्त वेळा धडकते. रक्ताभिसरण. मानवी हृदय एका ठोक्याला सुमारे 70 मिली रक्त पुढे ढकलते. एका मिनिटात 72 ठोके मांडल्यास हृदय प्रत्येक मिनिटाला साधारण 5 लिटर रक्त पंप करते. हृदय एका दिवसात 7,200 लिटर व 70 वर्षांच्या आयुष्यात सुमारे 18,40,00,000 लिटर रक्त पंप करते. मानवी शरीरातील रक्तवाहिन्यांची एकूण लांबी सुमारे 96,000 किलोमीटर आहे, ज्याचा पृथ्वीला 2 वेळा वेढा बसू शकतो. आकार आणि वजन. एका प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचा आकार साधारण त्याच्या मुठी एवढा असतो. पुरुषांच्या हृदयाचे वजन साधारण 280 ते 340 ग्रॅम, तर स्त्रियांच्या हृदयाचे वजन 230 ते 280 ग्रॅम असते. हृदयाचे ठोके आणि संगीत. संशोधनानुसार आपले हृदय आपण ऐकत असलेल्या संगीताच्या तालावर त्याचे ठोके कमी जास्त करू शकते. शांत संगीत ऐकल्याने हृदयाचे ठोके शांत आणि नियमित होतात. स्त्रियांचे हृदय. सरासरी पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या हृदयाचे ठोके जास्त वेगाने पडतात. याचे मुख्य कारण म्हणजे स्त्रियांचे हृदय आकाराने थोडे लहान असते व रक्ताचा पुरवठा करण्यासाठी त्याला जास्त वेगाने काम करावे लागते. ऊर्जेचा प्रचंड स्रोत. मानवी हृदय दररोज एवढी ऊर्जा निर्माण करते की त्या ऊर्जेच्या जोरावर एक ट्रक सुमारे 32 किलोमीटर पर्यंत चालवता येईल. संपूर्ण आयुष्याचा विचार केल्यास ही ऊर्जा चंद्रावर जाऊन परत येणे इतकी असेल. हृदयाचे स्थान. अनेकांना असे वाटते की मानवी हृदय पूर्णपणे डाव्या बाजूला असते, पण प्रत्यक्षात हृदय छातीच्या मध्यभागी असते व थोडेसे डाव्या बाजूला झुकलेले असते. आपल्या फुफ्फुसाचा डावा भाग उजव्या भागाच्या तुलनेत थोडा लहान असतो, कारण हृदयाला जागा मिळावी. हृदयाचा आवाज. हृदयाचा आवाज धगधग नसून लबडब असा असतो. हा आवाज हृदयातील झडपा उघडताना आणि मिटताना येतो. हार्मोन्स तयार करणे. आपले हृदय फक्त रक्त पंप करत नाही, तर शरीरात पाण्याचे संतुलन राखण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी विशिष्ट हार्मोन्स देखील तयार करते. हृदयाचा कर्करोग. हृदयाचा कर्करोग होणे अत्यंत दुर्मिळ आहे, कारण हृदयाचे पेशी आयुष्याच्या एका टप्प्यानंतर विभाजित होणे थांबतात आणि कर्करोग प्रामुख्याने पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे होतो. गर्भातील हृदयाचे ठोके. गर्भाशयात बाळ तयार होत असताना हृदय हे सर्वात आधी तयार होणाऱ्या अवयवांपैकी एक आहे. गर्भधारणेच्या साधारण 5व्या ते 6व्या आठवड्यापासून बाळाच्या हृदयाचे ठोके सुरू होतात. हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता. संशोधनानुसार सोमवारच्या दिवशी सकाळी 6 ते दुपारी 12च्या दरम्यान हृदय विकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त आहे. कदाचित हे कामाच्या ताणामुळे होत असावे. हृदयाची ताकद. मानवी हृदय इतक्या ताकदीने रक्त पंप करते की ते शरीराबाहेर सुमारे 30 फूट लांब रक्ताची धार उडवू शकते. शरीरातील प्रत्येक भागात रक्त पोहोचवण्यासाठी हा दाब आवश्यक असतो. स्वतःची विद्युत यंत्रणा. हृदयाला स्वतःची विद्युत यंत्रणा असते. यामुळेच जर शरीरापासून हृदय वेगळे केले व त्याला पुरेसा ऑक्सिजन पुरवला तर ते शरीराबाहेरही धडकत राहू शकते. हार्ट अटॅक. हृदय हे प्रामुख्याने स्नायूंनी बनलेले असते. जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये चरबी किंवा कोलेस्टेरॉल साचून अडथळा निर्माण होतो आणि हृदयाच्या स्नायूंना रक्त मिळत नाही, तेव्हा हार्ट अटॅक येतो. हार्ट फेल्युअर. हृदयाचे स्नायू कमकुवत किंवा कडक झाल्यामुळे ते शरीराच्या गरजेनुसार पुरेसे रक्त पंप करू शकत नाही, तेव्हा त्या स्थितीला हार्ट फेल्युअर म्हटले जाते. याचा अर्थ हृदय पूर्णपणे बंद पडणे असा होत नाही. ब्रोकन हार्ट सिंड्रोम. अत्यंत मानसिक तणाव किंवा शारीरिक तणावामुळे हृदयाच्या स्नायूंना तात्पुरता येणारा कमकुवतपणा म्हणजे ब्रोकन हार्ट सिंड्रोम होय. यामध्ये हृदय व्यवस्थित रक्त पंप करू शकत नाही व याची लक्षणे हार्ट अटॅक सारखीच असतात, पण रक्तवाहिन्या ब्लॉक नसतात. हृदयाचे कप्पे. मानवी हृदयाला 4 कप्पे असतात, जसे उजवे निलय, डावे निलय, उजवे अलिंद आणि डावे अलिंद. उजव्या निलयातून अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे जाते. फुफ्फुसात शुद्ध झालेले रक्त डाव्या अलिंदमध्ये येते. डाव्या निलयातून शुद्ध रक्त संपूर्ण शरीरात जाते आणि शरीरातील अशुद्ध रक्त उजव्या अलिंदमध्ये येते.
रक्ताचा वेग. एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे 4.5 ते 6 लिटर रक्त असते. शरीरातील संपूर्ण रक्त एकदा हृदयामधून जाण्यासाठी साधारण 45 ते 60 सेकंद लागतात. आनंद आणि दुःख. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा शरीरात डोपामाइन आणि एंडोर्फिन सारखे चांगले हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे हृदयाचे ठोके नियमित होतात. रक्तदाब नियंत्रित राहतो व रक्तवाहिन्या शिथिल होतात. परिणामी हृदयाचे आरोग्य सुधारते. याउलट दुःख, भीती किंवा तणावाच्या वेळी शरीरात कॉर्टिझोल व ॲड्रेनालाईन सारखे हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो व रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. परिणामी हृदयाचे आरोग्य बिघडते. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.